था तो जन्म जिज्ञासा त्या वर्कशॉपला मी तर येणारच होते, पण माझ्या हजबंडने, माझ्या दादाने आणि माझ्या वहिनीने या तिघांनीही यावं अशी माझी खूप मनापासून इच्छा होती आणि मला कॉन्फिडन्स होता की दादा तर येणारच. पण जे घरात काही प्रॉब्लेम्स होते माझ्या सासरच्या ठिकाणीही आणि माहेरच्या ठिकाणीही, की म्हणजे आम्ही 2 वर्ष आमच्या लग्नाला झाले, पण आमच्याकडे म्हणजे नवरा महिंद्रा अँड महिंद्रा कॉर्पोरेट लेवलला, त्याच्या वेळ हा प्रकारच नाही. सकाळी तो 6:30ला जाणं आणि येणार 10:30. कम्युनिकेशन हा प्रकारच नाही. फक्त संडे, आणि संडे कायम आमचं म्हणजे म्हणतात ना की कटकट असं सगळं हे करायचं होतं. आणि त्याचा योग जुळून आला अथा तो जन्म जिज्ञासा. सुरुवातीला नवऱ्याने सांगितलं की मी येणार आणि ऐन मोमेंट पर्यंत त्यांनी येणार सांगितलं आणि येण्याचा क्षण आला तेव्हापर्यंत मला तो असंच सांगत होता की येतोय, तरी पण तयारच नव्हता. येतोय सांगतोय आणि येत नाहीये म्हणून खूप जीवाची घालमेल होत होती. कारण मी दादाने पण वहिनीला कन्व्हिन्स करून इकडे येण्याचं प्रॉमिस केलेलं, तीही येत होती. शेवटी माझ्याच म्हणजे म्हणतात ना की तोंडावर मी शेण आपटून घेते, कारण माझाच नवरा येत नव्हता. आणि जो माणूस तिथे निगेटिव्ह होता, इथे येऊन तो इतका पॉझिटिव्ह झाला की म्हणजे आज तो सेकंड वर्कशॉप अटेंड करणार आहे. म्हणजे हा खरंच त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. आणि जिथे जो माणूस की ठीक आहे करू असं सगळं मला बोलायचा, आज तो माणूस स्वतःहून वेळ द्यायला शिकलाय मला आणि माझ्या मुलीला. आज माझी मुलगी 6 वर्षाची आहे. स्वतःहून म्हणतो की आज मला जमत नाही तर तू तरी तिला इकडे नेऊन आण वगैरे. असंच म्हणजे सगळं त्याला रिअलाइज व्हायला लागलं की खरंच आपण वेळ देत नव्हतो आणि त्याचा तिला किती त्रास होतोय. आणि स्वतःहून की हा बाबा तू माझ्यासाठी एवढं करतेस वगैरे, हे सगळं त्याच्या बोलण्यात आता दिसायला लागलंय. आणि तसंच दादाचंही म्हणजे जिथे थोडं जॉबचं म्हणजे सेक्शन पिरियड आहे, त्याच्यामुळे त्याच्या कंपनीतल्या जवळजवळ 30 जणांना एकदम कमी केलं, पण त्याचा जॉब सुदैवाने वाचलाय. त्याला म्हणजे काढण्याऐवजी राजस्थान टूरवर पाठवतायत आणि अशा रीतीने त्याला म्हणजे तिकडे म्हणजे दिवाळीच्या नंतर पाठवणार ते. पण योग त्यांचा पण असं आहे की त्याला आता पाठवतायत आणि त्याची दिवाळी आमच्याकडे सेलिब्रेट होणार नव्हती, ती सेलिब्रेट होणार आहे. त्याला 4 दिवसासाठी पाठवून पुन्हा तो दिवाळी साजरी करायला आमच्यात येणार आहे आणि पुन्हा तो राजस्थानला जाणार आहे.